जाऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी जाऊं जी दुख ना जानूं जी दुख ना जानूं जी दर्द न जानूं जी मैं ना कोई वैद बुलाऊं जी बुलाऊं जी सतगुरु वैद मिले अविनाशी सतगुरु वैद मिले अविनाशी वाको ही नाड़ी बताऊं जी बताऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी गंगा न जाऊं जी गंगा न जाऊं जी जमुना न जाऊं जी मैं ना कोई तीरथ नाऊं जी नाऊं जी 68 तीरथ है घट भीतर 68 तीरथ है घट भीतर वाही में मल मल नाऊं जी नाऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी दूजे के संग नहीं जाऊं जी जाऊं जी जाऊं जी आपल्या ज्ञानप्रबोधिनी प्रशालेच्या सर्व माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचं आजच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं मनःपूर्वक स्वागत. आपण सगळ्यांनी स्थापन केलेल्या ॲल्युमनाय फाउंडेशनचे सभासद आणि उरलेले आता होऊ घातलेले सभासद या सगळ्यांनाही या निमित्ताने भेटता आलं याचा आनंद आहे. एक विलक्षण योगायोग आहे. आज 8 ऑगस्ट हा आपल्या मूळ ज्ञानप्रबोधिनीचाही वर्धापन दिन असतो. तसंच उद्या 9 ऑगस्ट हा आपल्या अमेरिकेतल्या मित्रांनी स्थापन केलेल्या ज्ञानप्रबोधिनी फाउंडेशनचा वर्धापन दिन असतो. तेव्हा या मंगलप्रसंगी गुरुपौर्णिमेच्या अशा निमित्तानं गुरुवंदना करण्यासाठी आपण आज जमलेलो आहोत. खरं तर गुरुशिष्याचं नातं हे अनेक अंगांनी फुलत जाणारं आहे. गुरुही अनेक प्रकारचे, तसे शिष्यांचेही प्रकार अनेक. ज्यांच्यापासून भव्य दिव्य उदात्त असं काही घ्यावं आणि काही कर्तृत्व गाजवण्याचं मानवी संबंधातनं आणि त्याशिवायसुद्धा आध्यात्मिक अनुभूती अशी आनंदाची अनुभूती घेण्याचं जे स्थान ते म्हणजे गुरु. कुणी भगव्या ध्वजाला गुरु मानतात, कुणी थोर ऋषीमुनी आणि संतांच्या परंपरेला गुरु मानतात, तर कोणी एखाद्या व्यक्तीला गुरुस्थानी मानतात. दत्तात्रेयानं म्हणे 24 गुरु केले होते. आयुष्यात वेगवेगळ्या टप्प्याला आपण विविध व्यक्तींकडनं खूप काही शिकत असतो. त्यामुळे आपण यशस्वी जर झालो तर अशा व्यक्तींविषयी आपल्या मनात एक कृतज्ञतेची भावना तयार होते. ती प्रकट करण्याचं निमित्त म्हणजे ही गुरुपौर्णिमा आहे. एक संस्कृत सुभाषित आहे, प्रेरकः सूचकश्चैव
वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः. म्हणजे प्रेरणा देणारे, सूचना देणारे, सत्य सांगणारे, रस्ता दाखविणारे, शिक्षण देणारे आणि बोध करणारे हे सर्व गुरु समान आहेत. गुरूंची ही विविध रूपं समजावून घेताना आपल्या मनात विचार येतो की यामागं नेमकं गुरुतत्व काय आहे. जे जे उत्कट उदात्त मंगल महन्मधुर ते ते असे प्रेरणादायी आणि मार्गदर्शक तत्व काय आहे जे मनुष्य रूपानं आणि निसर्ग रूपानं आपल्याला आपल्या निजरूपाची ओळख करून देतं आणि जीवनाचं सार्थक करण्याचा मार्ग दाखवतं. आपल्या कला आणि संस्कृती याच्यावर काम करणाऱ्या विशेष उद्दिष्ट गटानं याचा विशेष शोध घेतला. त्यावेळेला त्यांना आपले सगळेच SPGs म्हणजे सगळेच विशेष उद्दिष्ट गट यांचा प्रवास हा या गुरुतत्वाच्या शोधाकडे चाललेला आहे असं जाणवलं. मग ते विज्ञान असो की उपजीविका, पर्यावरण असो की तंत्रज्ञान, शिक्षण असो की राष्ट्रीय एकात्मता, या सर्वच मार्गांनी अशी जर गुणवत्तेची आणि तपश्चर्येवर व्यासंगावर आधारित महानतेची पूजा बांधता आली तर ती पूर्णत्वाची उपासना होईल. ती कलेकलेनं वाढणाऱ्या मनुष्य घडणीची जणू पौर्णिमा होईल. म्हणजे ती खऱ्या अर्थानं शिष्यांनी साजरी केलेली गुरुपौर्णिमा होईल, गुरुवंदना होईल. आपल्या विशेष उद्दिष्ट गटांनी असं ठरवलं आहे की आज आणि येत्या महिन्या दीड महिन्यात आपापल्या क्षेत्रातली उत्तुंग व्यक्तिमत्व शोधून त्यांच्याप्रती आदर व्यक्त करायचा, त्यांच्याशी वार्तालाप करीत आणि त्यांचा संदेश ग्रहण करीत हे सगळं करायचं आपण सगळ्यांनी मिळून ठरवलेलं आहे. त्या मालिकेतला आजचा हा पहिला कार्यक्रम. आज कलाक्षेत्रातल्या गुरुतुल्य अशा एका व्यक्तीची मुलाखत तर आपण ऐकणार आहोतच, पण त्याच्या आधी आपल्याच माजी विद्यार्थ्यांमधलं जे एक व्यक्तिमत्व देशाच्या संरक्षण दलाच्या सर्वोच्च स्थानी आज विराजमान झालेलं आहे आणि त्यामुळे नवनव्या आपल्या माजी विद्यार्थ्यांचे ते गुरुतुल्य असे प्रेरणास्थान झालेले आहे, त्या जनरल मनोज नरवणे त्यांचं मनोगत आपल्या राष्ट्रीय एकात्मता आणि सुरक्षा गटानं योजलेलं आहे. ते आपण सुरुवातीला ऐकणार आहोत. तेव्हा सुरुवातीला ऐकूया आपल्या सेनानायकांचं मनोगत. Greetings to all members of the Special Purpose Group on National Integration and National Security organized by Alma Mater, Jnana Prabodhini Prashala, and I am honored that I have been deemed worthy to be invited as a Guru Tulya on the occasion of Guru Purnima. I have fond memories of my time spent here and I am delighted that we have taken this initiative to further national integration. The idea of a national identity is not new to India. After all, India's culture is known for unity in diversity. We are all part of a common Indian identity, yet possess a distinctive individuality. I think no organization represents this aspect of Indian identity better than the Indian Army. The Indian Army does not discriminate against anyone based on religion, caste, creed, or even gender. For us, a temple, gurdwara, mosque, or a church all symbolize devotion and faith, and the army makes no distinction between individuals based on any characteristic. This is a symbol of an inclusive and syncretic India and signifies the idea of a civilizational country which has confidence in itself. With the advent of new age media and a little propaganda from people who are jealous of our peaceful ways of life, attempts at challenging this idea of an inclusive India are emerging. Earlier, the Indian Army used to guard the borders of the country
knowing fully well that the threat was external and that our citizens slept safe. However, the nature of the threat has changed. Apart from the external threat, there are internal challenges to national security. Security today is not only limited to armed security, but also financial security, information security, food, energy security, environmental security, and now health security too. Our adversaries have attempted to exploit the subtle economic, socio-political, and religious fault lines which are characteristic of any huge and diverse civilization such as ours. There is therefore a need to address these challenges, or as I would like to call it, barriers to progress, so that as we continue into an era of empowerment and progress for all. It is in this area that a special purpose group can make an impact, as a number of initiatives need to be undertaken to ensure that the energy of our youth is channelized into constructive ventures. Mentoring of raw talent and latent potential is important for creating the right atmosphere and designing suitable policies. Gyan Prabodhini, through its years, has been a crucible through which a number of students have graduated and achieved great heights, making a name not only for themselves but also the community and the country. It is therefore necessary that the alumni of our school comes forward and volunteer their time and experience to mentor a very able next generation. Being the head of one of the largest and most professional armies in the world, I feel privileged to be among such a motivated and patriotic audience. I am confident that the Special Purpose Group on National Integration and National Security will motivate a number of youth to join the forces and serve the nation with zeal. Thank you and Jai Hind.
ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थी मंडळाच्या तर्फे चालवण्यात येणाऱ्या कला आणि संस्कृती विशेष उद्दिष्ट गटाच्या वतीनं या गुरुपौर्णिमा कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपलं सद्भाग्य की आजच्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकरजी हे आज आपल्याला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आहेत. आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये तबला वाद्याला ज्यांनी स्वतःच्या शैलीनं एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं, अशा कलाकारांमध्ये मूर्धन्य कलाकार म्हणून पंडितजी सुपरिचित आहेत. त्यांची गुरुपरंपरा जर पाहिली तर ज्याच्यामध्ये तबलावादक गुरु म्हणून नागेशकर मास्तर, विनायकराव घांगरेकर हे एका बाजूला आहेत, तसेच गजाननबुवा जोशी, निवृत्तीबुवा आणि दक्षिणी परंपरेचे प्रतिनिधी असलेले रामनाड ईश्वरनजी, अशी समग्र सांगीतिक संस्कारांची एक पुंजी सुरेशजींकडे आहे. गुरु म्हणून ते तर जगदविख्यात आहेत. केवळ भारतात नव्हे तर जगाच्या सर्व भागांमध्ये त्यांचे शिष्य मोठ्या प्रमाणावर आज लयताल शास्त्राचा अभ्यास करताना आपल्याला दिसतात. आवर्तन गुरुकुल इथे ते गुरु म्हणून कार्यरत आहेतच, परंतु त्यांचा स्वतःचा तालयोगी आश्रम जिथे विद्यार्थी त्यांच्या सहवासात राहून तबला वादनाचं पुढचं शिक्षण घेत असतात, तेही त्यांचं मोठं काम गेली अनेक वर्ष चालू आहे. सुरेशजींचा एक विशेष असा की त्यांच्या दृष्टीने गायन, वादन, नृत्य हे एकमेकांना पूरक आणि एकमेकांच्या मधून एकमेकांना प्रेरणा देऊ शकणारे असे कला प्रकार आहेत. ही भूमिका ते अतिशय आग्रहाने मांडताना दिसतात. त्यांच्या वादनातल्या साथीला ते गायनाची साथ घेतात, याच्यातूनच ते स्पष्ट होतं. आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने संगीतामध्ये गुरुतत्वाची ओळख कशी होते, गुरुतत्व म्हणजे नेमकं काय, कुठून आपल्याला कुठल्या कुठल्या मार्गाने गुरुतत्वाचं दर्शन घडू शकतं, याच्याविषयी सुरेशजींचे विचार आज आपण ऐकून समजून घेणार आहोत. पंडितजी नमस्ते. नमस्कार. आपला कलावंत म्हणून प्रवास हा अतिशय प्रेरक आणि थक्क करणारा आहे, परंतु त्याची सुरुवात तुमच्या घरामध्ये अण्णा, तुमचे वडील हे स्वतः पखवाज वादक होते आणि त्यांच्याकडून तुमच्याकडे ही लयताल अभ्यासाची शिदोरी आलेली दिसते. तर त्याविषयी थोडंसं सांगाल का, की त्यांच्याकडनं तुम्ही कशा प्रकारे शिकलात आणि काय तऱ्हेने त्यांना, म्हणजे तुमच्याकडून त्यांनी कसं काम करून घेतलं किंवा प्रोत्साहन दिलं? असं आहे की आपलं स्वतःचं लहानपण आपल्याला कधीच आठवत नाही. विशेष करून 5 वर्षाच्या पुढेच आठवतं. कदाचित 7 वर्ष सुद्धा जातात. परंतु सत्यजित अगदी लहान नसल्यापासून मी बघतोय आणि 2.5-3 वर्षाचा असताना सत्यजित धातिटाची उपच करायचा, खूप वेळ करायचा. तर मी आमच्या आईवडिलांना विचारलं की मी केव्हा सुरुवात केली. म्हणाल तू असाच होतास त्यावेळी, असं त्यांनी मला सांगितलं. आपल्याला आठवत नाही. मला साधारण 6-7 वर्षाचं असताना थोडंसं अंधुकसं आठवतं. वडिलांनी हात त्याच्याही अगोदर तबल्यावर ठेवलेला असणार बरं का, आणि साधारण वयाचे 8-9 वर्षापर्यंत तर मी घरीच जे वडील शिकवायचे ते चाललेलं होतं. पण वडिलांना अशी रीतसर तालीम होती असं नव्हतं. म्हणून त्याने लहानपणीच मला योग्य गुरुच्या हवाली करण्याची त्यांनी निर्णय घेतला आणि तो निर्णय आमच्या वडिलांनी आणि माझ्या मामानी दोघांनी मिळून घेतला. तर मला असं वाटतं की हेच फार महत्त्वाचं गुरुतत्व इथेच आहे की नाही. गुरुतत्व काय आहे की आमच्या वडिलांना ती प्रेरणा झाली की नाही, याला उत्तम गुरुच्या हाती
दिलं पाहिजे. हे वाटणं बरं का, नाहीतर स्वतःच्या तुटपुंजीवरती बरं का आपणच क्रेडिट घ्यायचं, असे कितीतरी गुरु असतात बरं का. आमचे वडील त्याच्यातले कधीच नव्हते आणि त्यांनी एकदाही तू चांगलं वाजवलंस म्हणून मला म्हटलेलं नाही, वा. कधीच नाही. तर अगदी एक गुरुतत्व आज आपण बोलतोय, तर हे गुरुतत्व म्हणजे काय, की पहिल्यांदा गुरु पाहिजे असं कोणाला तरी समजणाऱ्या व्यक्तीला वाटतं. आणि ते आमच्या वडील आणि मामानं वाटलं. मामा आमचे मोठे पुरुषोत्तम नाफडे, हा. आणखीन एक बालकृष्ण नाफडे त्यांचे छोटा मामा होते, त्यांचे छोटे भाऊ. ते तर आमच्या नागेशकर गुरुजींचे शिष्य होते. तर माझा प्रवास वडिलांच्या आणि मामांच्या प्रेरणेने नागेशकर गुरुजींकडे सुरुवात झाला. गुरुजी, नागेशकर गुरुजींनी तुमच्यावर अक्षरशः पुत्रवत प्रेम केलेलं आम्ही पाहिलंय. हो हो. तर त्यांच्यामध्ये तुम्हाला गुरुतत्वाचं कसं दर्शन झालं ते थोडंसं सांगा ना. पाठीवळून पाहिल्यानंतर, आजच्या वयाला पाहिल्यानंतर त्याच्यातली मूल्य सापडतात बरं का, काही तत्व सापडतात. आणि ते तत्व म्हणजे काय आहे, की आमच्या नागेशकर गुरुजींना मी वयाच्या 94व्या वर्षी सुद्धा कधी म्हातारं पाहिलं नाही, कधीच पाहिलं नाही. त्यांच्या तो उत्साह, जोम आणि कायम असं, म्हणजे जास्तीत जास्त 50-60 वर्षाचे वाटायचे. तर अशा वेळेला ती त्यांची जी ऊर्जा होती, आजच्या वयाला मी बघताना मला असं वाटतं, की आमच्या गुरुजींकडून माझ्यात ट्रान्सफर काय झालं असेल तर ऊर्जा ट्रान्सफर झाली. आणि ही ऊर्जा अशी आहे, की आज मला ती कार्य करवते, ती त्यांनी जी ऊर्जा घातली बरं का. आता तबल्याचे बोल हे ते एक माध्यम आहे बरं का, की नॅचरल तबल्याचे तुकडे देणार, कायदे देणार, पेशकार देणार, बंदिशी देणार, हे सगळं नॅचरल आहे. पण ह्याच्या पाठीमागे जो उद्देश असतो गुरुचा, तो उद्देश काय आहे ह्याचा जर विचार केला तर त्यांनी प्रेरणा दिली, उत्साह, ऊर्जा अशी दिली की तू कार्य करत राहा आणि ह्याच्यासारखं चांगलं काही नाही. ह्याच्यावर ज्याच्यावर प्रेम करायला शिकवलं त्यांनी, ती प्रेमच ऊर्जा बनली. तर ही उत्साह आणि ऊर्जा जी आहे ती प्रथम गुरु माझे नागेशकर गुरुजी यांनी मला माझ्यात उतरवली. तर हे फारच मला असं वाटतं की खूप भरपूर विद्या दिली आणि त्याच्या पाठीमागचं जर ऊर्जाच जर नसेल तर संगीत करायचं कशासाठी. कारण संगीताचा हेतू हा ऊर्जा निर्मितीशी आहे. ऊर्जा निर्माण झाली पाहिजे असं मला वाटतं. एक धरला तरी त्याच्यातून असं चैतन्य उभं राहिलं पाहिजे बरं का. तर ते मला नागेशकर गुरुजींचं फार मनापासूनच ऋण वाटतं. वा. म्हणजे आपल्या दर्शकांना सांगायला हरकत नाही की गुरुजी शिकवायला बसल्यानंतर समोर बसलेले विद्यार्थी दमतात, परंतु गुरुजी मांडी सुद्धा बदलत नाहीत. असा अनुभव मी अनेक वर्ष समोर बसून घेतलेला आहे की त्यांच्या वादनामधली ऊर्जा एका अंशानं सुद्धा कमी झालेली आपल्याला दिसत नाही. आणि हे विलक्षण काम आहे. म्हणजे शिकवणं याच्यामधला पंडितजींचा अनुभव आणि उत्साह आणि ऊर्जा ही खरोखर प्रत्यक्ष अनुभवावी अशीच आहे. ज्यांना ज्यांना म्हणून शक्य आहे त्यांनी कधीतरी त्यांच्या शिकवण्याच्या सेशन्सना येऊन बसलात तर मी काय म्हणतो याचा नेमका अंदाज आणि अनुभव आणि त्यातला आनंद यात तुम्ही सुद्धा घेऊ शकाल. गुरुजी, नागेशकर गुरुजींची ऊर्जा तुम्ही घेतलीत आणि विनायकरावांकडे कधी गेलात आणि कसं त्यांचं दर्शन झालं तुम्हाला?
एकतर विनायकराव गुरुजींना असं गुरुजी कधी म्हटलं नाही. नागेशकर गुरुजी आम्ही म्हणत होतो. विनायकराव म्हणायचं. हम्म, त्यांना अनेक वर्ष मी बघतोय, ऐकतोय, हम्म, बरं का. पण अगदी माझं नाव झालेलं, प्रसिद्धी मिळालेली, अच्छा. अशा वयानंतरच मी त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. आणि साधारण तो 74-75चा काळ होता. हम्म, बऱ्यापैकी माझा मी नोंद होतो. अशा प्रसंगात एक प्रसंग त्यांचा सांगतो, हा. की जो तबल्यातला प्राथमिक धडा आहे, आपण म्हणतो लेसन, धा धा तीठ, धा धा तीन ना, ता ता तीठ, धा धा धिन्ना. तर ह्याच्याही पेक्षा विलंबित लयीत ते वाजवत होते. आणि ते अशा रीतीने वाजवत होते, की मी माझ्या चेहऱ्यावरचे आणि डोळ्यातले सगळे भाव त्यांनी ओळखले. बरं का समीर, वा. फार महत्वाचं आहे, की हे सगळे भाव त्यांनी ओळखले. आणि त्यांनी पहिला भाव काय ओळखला, तर हे किती स्लो वाजवून किती चांगलं लागतंय, आहा. ह्याचं आश्चर्य वाटलं होतं मला. दुसरा भाव, की हे मला वाजवता येत नाही, हाही भाव ओळखला. बरं का, की हे इतकं विलंबित वाजवता येत नाही. परत धा धा तीठ, तर 2 धा आहेत ते एकसारखे वाजत नाहीत. धा धा तीठ, धा धा तीन. किती अनुस्वार आहे, आणि तो अनुस्वार कसा व्यक्त होतोय, त्याचा स्वर काय, त्याच्यातली लय काय, त्याचं वजन काय. आणि एक ती सुंदर लेसन, हा पोएट्री वाटली पाहिजे, आहा. कविता वाटली पाहिजे. असं कविता वाटण्यासारखं त्यांचं अट्रॅक्शन मला त्यावेळी झालं होतं. त्यामुळे दुसरा भावही त्यांनी ओळखला, की हे मला येत नाही. वा. आणि तिसरा भाव त्यांनी हा ओळखला होता माझ्या चेहऱ्यातला, की काही वाटेल ते होऊन दे, हे आपल्याला आलं पाहिजे, हाही भाव त्यांनी ओळखला होता. ये बात. हा ज्यावेळी ओळखला त्यावेळी त्यांनी तबला पुढे केला. म्हणाले, अहो हे करत राहा तुम्ही, आहा. हे फार चांगलं आहे. तर ते करत राहा तुम्ही. मला तुम्ही म्हणायचे, हम्म, ती त्या वेळची मोठ्या लोकांची परंपरा होती. हम्म. काय असं काय आहो म्हटल्यानी आणि तू म्हटल्यानी काय नाही, पण नाही म्हणाले. एकदा विनायकरावनी तू म्हटलं, अच्छा. त्यावेळी मला जास्त आनंद झाला. वा. बरं का, खूप आनंद झाला. मला म्हणायचे, नाम थोडं घ्या ना तुम्ही, वा. कायम सांगायचे मला, नाम घ्या म्हणाले. तर मी म्हटलं, अहो दादा तिनं हेच नाम आहे ना, मला ह्याच्यात बरं वाटतंय. हम्म, पण गुरु काय असतं, गुरु आज जे सांगतो ते आज कधीच विद्यार्थ्याला कळत नाही, हा माझा अनुभव आहे. आहा. बरं का, किमान तरी 10 वर्ष जातात, 10 बिलकुल. वर्ष, बिलकुल. की गुरुनी काय सांगितलं होतं असं आठवावं लागतं. आणि मग त्याची उत्तरं मिळतात. का सांगितलं होतं, केव्हा सांगितलं होतं, कसं सांगितलं होतं, का सांगितलं. तर असे 5 व्हॉट, वाय, वेअर, विच, व्हेन आणि हाऊ, हम्म, या 5ची उत्तरं तुम्हाला मिळायला लागली ना, तर त्याच्यातून तत्व बाहेर येतं. वा. तत्व बाहेर येतं. आणि मग तो गुरूंनी सांगितलेल्या तत्वाशी एकरूप होण्यासाठी त्याला मार्ग मिळायला लागतात, दिशा मिळायला लागतात. आणि तसं मला थोडं विनायकरावांच्या बाबतीत, म्हणजे मला माझ्यावरती फिलॉसॉफिकल थोडासा परिणाम जो झालेला आहे, तो विनायकरावांचा अच्छा. खूप चांगल्या रीतीने झाला आहे. संथलईमध्ये, ठायलईमध्ये मेहनत करण्याचा एक धडा तुम्ही विनायकरावांच्या बाबतीतला प्रसंगातून सांगितलात.
तो म्हणजे त्याच्या बॅकग्राऊंडवरती साधारण मध्य लयीमध्ये ग्वाल्हेर गायकी मांडणाऱ्या गजानन बुवांकडे मग तुम्ही कसे काय गेलात? ते काय काय घडलं नेमकं? आधी एक विनायकरावांचा किस्सा हा सांगतो. हा प्लीज. म्हणजे किस्सा सांगण्यापेक्षा त्याच्यातलं तत्व सांगतो की इतकं विलंबित वाजवता यायला लागल्यामुळे ठेके स्वच्छ झाले, आहा, ठेके स्पष्ट झाले क्या बात. आणि ठेके इतके चांगले झाल्यामुळे बरं का आपण ठेक्याच्या पलीकडे वाजवू नये बरं का असे विचार कुठे तरी नकळत यायला लागले की धा त्रक धिन्ना गिन्ना इतकं विलंबित वाजवतात. नाही तर आजकालचं युग एवढं फास्ट आहे, फास्ट वाजवण्याचं युग आहे बरं का, जलद वाजवण्याचं युग आहे. स्लो वाजवणं हा चॅलेंज आहे सध्या, हो. सर्वात मोठा चॅलेंज आहे. पण त्याचे संस्कार घट्ट माझ्यावर जे झाले ते दोन लोकांमुळे झाले, विनायकराव आणि गजानन बुवा. आहा. गजानन बुवांकडून सुद्धा मी तबला त्यांच्याकडून ऐकलाय, शिकलोय. अप्रतिम अच्छा, अप्रतिम. क्या बात. म्हणजे त्यांनी विनायकरावांकडे गंडा बांधून 6 वर्ष घनघोर रियाज केला ओहो. गजानन बुवांनी. तर ही जी वाद्यातून बघाचं गुरु तत्वाकडे हम्म. आणि गुरु एक माध्यम बनतो की हा ना काय सांगतो, हा पुढला दिन काय सांगतो, ता काय सांगतो बरं का, आणि त्याचा तंबुऱ्याशी असलेला संबंध काय, त्याचं नातं काय, ह्या ज्या गोष्टी आहेत यांनी मला असं वाटतं की पूर्ण संगीताकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन एक घट्ट पायाभूत होतो असं मला वाटतं. फार महत्वाचं आहे. ते म्हणाले, गजानन बुवा म्हणायचे की तुमचा ठेका असा लागला पाहिजे की ठेक्याची लय अशी स्थिर झाली पाहिजे की ठेक्याचा जणू काही तानपुराच झाला पाहिजे, आहा. तानपुरा बनला पाहिजे. अहो त्यावेळी मेट्रोनोम वगैरे काही नव्हते, वा. मेट्रोनोम वगैरे काही लिटरली काही नव्हतं त्यावेळेला. त्यावेळेला मी एक दिवस गजानन बुवांकडे पोचलो आणि पोचल्यानंतर असं झालं की मी नुकताच फॉरेनहून आलो होतो आणि म्हटलं बुवांना भेटायला जाऊ म्हणून भेटायला गेलो. आणि भेटायला गेल्यानंतर त्यांचं गाणं चालू होतं. मी आपला नमस्कार करून तिथेच बसलो. थोड्या वेळी ते शिकणाऱ्या लोकांना म्हणाले, तुमचं असंच चालू राहून दे बरं का, मी सुरेश आलाय, माझी चालाची वेळ झाली आहे, मी एक चक्कर मारून येतो. सुरेश आणि मी बाहेर जातो आणि आम्ही दोघं बाहेर गेलो आणि ते असं असं चालतायत, असं असं चालतायत, मांडीवर असं देत आहेत आणि मला प्रश्न विचारतात, कार्यक्रम किती झाले फॉरेनला, हा कुठे कुठे गेला होतास, कुठल्या देशात गेला होतास, अनेक प्रश्न विचारले. अर्ध्या तासानंतर घर जवळ आल्यानंतर आपण हातावर पेढा देतो ना तशी त्यांनी माझ्या लय दिली, धा तीर किट दिन, त्यात दिन ही लय दिली. म्हणाले तिथपर्यंत जाऊन तू बिघडू नको, ही लय स्थिर ठेव. मी लय धा तीर किट दिन आणि चालत चालत घरी त्यांच्या पोचलो. ते चालू होतं त्यांचं, तर माझ्या ठोक्याला तो ठोका मॅच झाला, आहा. मॅच झाला. थोड्या वेळाने अजून आत गेलो, जाऊन बघतो तर तीच मात्रा होती, तोच ठेका, तेच अक्षर. हे किती लयदार असतील गजानन बुवा. वा. तोपर्यंत मी लयकार होतो, खूप लयकारी करायचो. पण लयदार तत्व की लयीला स्थिर करणं, वा. हे जे तत्व जे आहे हे गजानन बुवांनी त्यावेळी माझ्यावर संस्कारित केलं. आहा. कारण हे शिकवलं जात नाही, मात्र शिकवल्याशिवाय येतं का, तरी नाही. हा. मग नेमकं काय होतं, गुरुजी थोडस मध्ये लयदार, लयकार आणि तालिया ही तिन्ही तत्व थोडीशी सांगा ना. लयदार म्हणजे एक निवडलेली लय जी असते बरं का,
त्याच्याशीच टिकप राहणं हे लयदार तत्व. आणि चाललेल्या लयीमध्ये वेगवेगळे आकार देऊन लयकारी मांडत राहणं ही लयकारी. लयीला वेगवेगळे आकार द्यायचे ती लयकारी. आणि ज्या क्रियेतून ताल दिसेल ते तालत तालिया. तर लयदार लयकार तालिया ह्या लय तालाच्या 3 सिद्धी आहेत. पण हीच 3 तत्व स्वराच्या बाबतीत आहेत. कशी? स्वराच्या बाबतीत समीराची आहेत की एक पहिला सुरीला असतो. सुरीला तुम्ही त्यांचा स्वर तंबोऱ्यामध्ये गंधार मध्यम सगळे तुम्ही तपासून घ्या, एकदम करेक्ट सुरीला असतो. पण सुरीला मनुष्य लय रुदार असतो असं नाही. रुदार तत्व वेगळे की जो दिलापासून गातो, रू पासून गाणार आहे बरं का, तो रुदार म्हणतात त्याला बरं का. आणि रुदार मनुष्य सुरीला असतो असंही नाहीये बरं का. सुंदर गातो पण एवढा सुरीला नाही. असे सुद्धा अनेक असतात उदाहरण. आणि तिसरं रागिया म्हणतात की 2 फ्रेज लावल्यानंतर राग अख्खा उभा राहतो. तर हे सुरीला, रुदार आणि रागिया ही तत्व आहेत स्वराची. तशीच लयीची लयदार, लयकार आणि तालिया ही तत्व आहेत. आणि ही गुरुकडून शिक्षणाच्या रूपाने येतात पण संस्काराच्या रूपाने सुद्धा येतात. आता गजानन बुवांची तालाची एक धुनकी लागण्याची स्थिती पण तुम्ही अनुभवलेली आहे. हो, हेच सांगितले. म्हणजे ते बाहेर जाताना मला प्रश्न विचारतायत बाहेर जाताना. आणि त्यांचं एकीकडे हे असं जात आहेत ती म्हणजे ती चालही तीच चाललेली होती. हे नंतर मला कळलं रे. नंतर त्यावेळेला काहीच कळलं नाही. अरे यांनी ओळखलं कसं म्हणून अनेक दिवस मी बेचैन होतो. मग ती हालचाल यायला लागली त्यांची. अरे ते आपल्याला असं विचारत होते, असं विचारत होते, हे चाललेलं होतं. ती बापरे काय म्हणजे कुठली स्थिती असेल कलाकाराची, ही स्थिती अवस्था. मी काय म्हणतो की संगीतातून ही जी अवस्था प्राप्त करायची असते, धुनकी, आता तू म्हणालास धुनकी, ही एक अवस्था आहे. आणि हेच संगीतातलं अध्यात्म आहे की मी कोण आहे हे विसरण्यासाठी संगीत करणारा जो मनुष्य आहे ते अध्यात्म आहे त्या कलाकाराचं, असं मला वाटतं. आणि ह्या अवस्थेचं आपण कुठेतरी जवळून यानं पाहिलं, ह्या गुरु लोकांना जवळून पाहिलं की अरे हे लोक काय कमाल लोक आहेत. तसंच एक तुम्ही प्रसंग मागे सांगितला होता गजानन बुवांच्या मैफलीचा, की ज्याच्यात ते गात होते आणि गाता गाता ते म्हणाले की वा बुवा. हो, ते सांगा ना, फार अप्रतिम आहे ते. मग ते चाललेल्या गाण्याकडे त्रयस्थ नजरेने बघायचे. वा वा. त्रयस्थ नजरेने बघायचं की हे माझ्याकडून घडणारी क्रिया आहे. वा. आणि ती जर सुंदर मनासारखी झाली तर वा वा क्या बात आहे असं म्हणायचं. आता ते काही स्वतःला दाद देत नव्हते. जर कळलं नाही कोणाला तर वाटू शकतो, घोटाळा वाटू शकतो नाही का. परंतु ते मध्ये आहा असं म्हणायचे. त्यांची जी अवस्था जी होती बरं का, ती तदाकार अवस्था जी होती, तदाकारी जी होती, ती फारच चांगली. आणि ही जवळून पाहायला मिळाली, अनुभवाला मिळाली. याच्यातच मला असं वाटतं की आपल्या गुरु लोकांचं सगळं आहे. साधे स्वर ग रे ग प ध ग म रे ग प म ग चा. बिलावल म्हणताना ते असं ती सुरावट अशी म्हणायची की पोचून जायची, आतमध्ये भिनत राहायची.
ग रे म ग प म ग म रे ग रे म ग प रे सा रे नि सा ग रे म ग. वा जी वा. हो, स्वर्गम शिकवायचे, साधी साधी सरगम शिकवायचे विद्यार्थ्यांना. पण ते शिकवताना मला नवल वाटायचं की हे इतकं साधं साधं शिकवत आहेत, ह्याच्या पाठीमागे यांचा काय विचार असेल. कळायला 10 वर्ष गेली. 10 वर्ष कळत. मला म्हणाले, तू ठेका धरतोय ना, तबला घेऊ नको, नुसता डग्गा घे. 8 वर्ष नुसता डग्ग्यावर ठेका धरलाय. तबला कधी मिळालेला नाही. म्हणाले गवयांच्या बरोबर वाजवताना म्हणाले तबला नाही, तबला प्रोग्राम मध्ये. वा. काय आहे? ते काय तत्व असेल त्याच्यात, बरं का. जी. 10 वर्ष गेल्यानंतर कळलं की अरे आपल्याला राग ओळखायला यायला लागले. हा, क्या बात. राग ओळखायला यायला लागले की हा जौनपुरी आहे, हा भूप आहे, हा देशकार आहे, हा तोडी आहे, हा मुलतानी आहे, हा वा. पुरी आहे, हा मारवा आहे. हे ओळखता यायला लागलं. तेच स्वर आहेत, पुरिया मारवा सोनीचे तेच स्वर आहेत. पण तिन्ही राग आपल्याला ओळखता येणं, अशा स्थितीला न व्याकरण शिकवता वा. केवळ वा. आपल्याला संस्काराने ज्यांनी शिकवलं ते संस्कार महत्वाचे, अतिशय महत्वाचे आहेत. म्हणजे म्हणून आमच्या गजानन बुवांच्या बाबतीत मला काय वाटतं की त्यांचा शिष्य कधीही तालात चुकला नाही आणि रागात चुकला नाही. वा. गुरुजी, इथे स्थूलाचा आणि सूक्ष्माचा, म्हणजे स्थूल तत्वाकडून सूक्ष्मात जायचं आणि सूक्ष्म असं सांगायचं की जणू काही ते स्थूल होत आहे. अरे गुरु गुरु तोच असतो, बरं का. सूक्ष्मात आपल्याला नेतो नेतो नेतो, पण सूक्ष्म अशा रीतीने दाखवतो की जणू काही ते स्थूलच वाटावं, सोपंच वाटावं. वा. कुठली क्रिया सोपी करून सांगतात ते. वा. मग आता आमच्यासारख्यानं सुद्धा उडत बंधनाचं चलन माहिती आहे. ललित पंचमचं काय पडलंय काय, नाही तर ललित पंचमचं काय पडलंय, आम्ही नाही म्हटलं तर काय पडणार आहे, बिघडणार आहे नाही, काही नाही. पण ते अशा रीतीने संस्कारित झालं की क्या बात आहे. वा. की अरे हे ललित पंचम, हा ललित पंचम. आम्हाला कधी त्यानं विचारायची हिंमत झाली नाही हा राग कुठला म्हणून. ओ. त्यावेळेला एकदा केव्हा तरी विचारलं असेल, अरे कशाला राग विचारतोय, तू हे काय ते लक्षात ठेव. आहा. लक्षात ठेव, इतकं मार्मिक असायचं ते, हे लक्षात ठेव, हे विसरू नको. मग ते रागाचं नाव तुला दुसरं कोणीही सांगेल. वा. आणि काय एका रागाची 2-2 नावं असू शकतात ना अनवट रागांमध्ये. वा. ते रागाची मूर्त स्वरूप काय ते बघा ना. तर रागाचं मूर्त स्वरूप बंदिश हे रागाचं मूर्त स्वरूप आहे. कुठलंही संगीताची बंदिश तबल्याची असू दे, नृत्याची असू दे, नाहीतर गायनाची असू दे, बंदिश हे संगीताचं मूर्त स्वरूप आहे, मूर्त. आणि गायकी हे अमूर्त स्वरूप आहे. वा. मूर्ताकडून जे अमूर्ताकडे जाणारा प्रवास आहे, हा गुरु आपल्याला संस्कारित करत असतो. वा. सुखाच्या क्षणात व्यथांच्या घणात उभा
मूर्ताकडून जे अमूर्ताकडे जाणारा प्रवास आहे, हा गुरु आपल्याला संस्कारित करत असतो वा. तालमीद्वारे. तालीम, तालीम म्हणजे काय? जी. इलम म्हणजे विद्या. ह्या विद्येला तालाच्या रूपाने बंधनात्मक, कारण ताल हे बंधन आहे. संगीतात ताल काय आहे, कशाचं आहे? ताल हे पहिलं मोठं बंधन सांगतो, कंपाऊंड देतो ताल. मग अनुशासन देतो, मग आवर्तन देतो, मग मुखडा देतो, आणि नंतर सम देते. वा. सम इज द हायेस्ट इमोशनल अँड कॅन बी इंटेलेक्च्युअल पॉइंट. होय. सम हे तुमचं कंपाऊंड आहे, 16 मात्रेचं, 10 मात्रेचं, काही वॉटर. त्याच्यानंतर अनुशासन दिलं की असंच जाणार, 2-3 2-3 ने जपताल जाणार. वा. काय मग झुमरा एक कंपाऊंड दिलं 14 मात्रेचं. नंतर अनुशासन दिलं. अनुशासन म्हणजे बंधन. हम्म. बंधन दिलं की हे बंधन आहे, उगीच वाटेल ते तुम्ही 16 मध्ये 14 करायच्या नाहीत, 2 काटायच्या नाहीत. बंधन, शिस्त दिली तालाने. आणि त्याच्यानंतर आवर्तन दिलं. आणि आवर्तन आणि रिपिटेशन याच्यात खूप फरक आहे. हो. आपण परत परत ही उत्पन्न होणारे आवर्तन असं म्हणतो, पण आवर्तन हे प्रत्येक वेळी जिवंत असतं, वा. नवीन असतं, ते पूर्ण असतं. कारण सम येते. हो. सम कशी येते हे दाखवणार मुखडा. मुखडा हे महत्वाचं. हे करत हो, हा मुखडा आहे. वा. हे जियाली पिया बी, तर मुखडा हा तालाने मुखडा दिला. तर ह्या 5 वरदानं जी तालाने दिली आहेत, ही फार मूल्यात्मक आहे. या सगळ्याचा तुमच्यावर संस्कार गजानन बुवांच्या सहवासामध्ये झाला. अगदी एकदम वा. पक्का झाला. म्हणजे राग ओळखता यायला लागले. नंतर अरे आपल्याला बंदिशी पाठ झाल्या. वा. बंदिशीतून नंतर काय त्याची पुढली स्टेप अशी झाली की अरे हे ग्वाल्हेर घराणं, हे जयपूर घराणं, हे आग्रा घराणं, ही घराणंही ओळखायला लागली. पण एवढंच नाही, तर ग्वाल्हेर मधले हे शंकरराव पंडित आहेत, कृष्णराव शंकर पंडित आहेत, हे आरोलकर बुवा आहेत, हे राजाभैया पुष्पवाले आहेत, हे अंतुबू आहेत. असे वेगवेगळे लोकही दिसायला लागले. गजानन बुवांच्या एका सहवासामुळे किती फायदा झाला. आणि काय हे परत फळ्यावर किंवा लेक्चर बाजीने काही सांगितले नाही. त्यानं लेक्चर कधी देता आलं नाही. कधी लेक्चर न देता इतकं शिकवलं त्यांनी. वा. मला असं वाटतं ही याला शिकवण जी म्हणतात, ही संस्कारात्मक शिकवण म्हणतात. बिलकुल. नाही तर संगीत कसं आहे, शास्त्र, तंत्र, विद्या आणि कला या चारांनी बांधलेलं आहे संगीत. बिलकुल. शास्त्र शिकवता येत नाही, शास्त्र समजावायचं असतं, तंत्र शिकवायचं असतं, विद्या म्हणजे मॅटर, विद्या ही द्यायची असते, आणि कला संस्कारित करायची असते. वा. ती ही जी चार मूल्ये जी आहेत, गुरु इतका वेळ जातो तो संस्कारासाठी जातो. आणि आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये नेमकं संस्कार कमी होत आहेत. वा. शिकवलं जात आहे, आणि शिकवणं हे फार स्थूल आहे. शिकवणं फार स्थूल आहे, संस्कार फार कठीण आहे. कठीण. आणि ते संस्कार करायचे असतात, तसं घ्यायचे असतात करून. बिलकुल. नाही का? एक एक गोष्ट किती वेळ ऐकवायला लागते. ऐकून 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 त्या विद्यार्थ्याला ऐकून ऐकून ते एक प्रचिती आणून देतात वा. शिष्यासमोर. प्रचिती, आणि त्या प्रचितीचा जो एक्सपिरियन्स असतो तो शिष्य स्वतःच्या साधनेमध्ये त्या प्रचितीचा अंदाज घेत असतो.
हो. आणि वा. ती पकडण्याचा प्रयत्न करतो आणि ते पकडत असताना त्याला वेगवेगळ्या तऱ्हेचे अनुभव येतात. त्या शिष्याला, त्या साधकाला वेगवेगळ्या तऱ्हेचे जी. अनुभव येतात आणि असे काही अनुभव असतात की जे शब्दाने वर्णन करता येत नाही, त्यालाच अनुभूती म्हणतात. वा. अनुभूती त्यालाच म्हणतात, अनुभवाला अनुभूती म्हणत नाही. अनेक अनुभवातून आपल्याला जे व्यक्त करता येत नाही ती ती अनुभूती. अनुभूती. वा. या या तुमच्या मांडणीमध्ये हा. निवृत्तीबुवांचा सहभाग किती? अरे रे रे. निवृत्ती बुवा कलाकार आणि कला ह्याच्यातलं अंतर त्यांनी दाखवलं. वा वा, क्या बात. कलाकाराकडे पाहताना कला म्हणून बघा ही कला काय कुठे पोचलेली ते. त्यामुळे कलाकार आणि कलाकारण का त्या साधनेमध्ये बरं का, साधनेमध्ये एक आपल्या भोवती एक शक्ती फिरत असते. धनी झाली दप वगैरे 1 तास झाला, 2 तास झाले, चाललंय तर एक आवरा शक्ती निर्माण होते ना. ती शक्ती जी आहे ती आपल्याच डोक्यावर अटॅक करते आणि काय सांगते की आहा माझ्यासारखा कोणीच नाही, ह्याला वाचवता आलं पाहिजे. वा आणि ह्याला वाचवण्याची निवृत्तीभावाने नजर दिली. वा. ह्याला वाचवता आलं पाहिजे. ते त्यामुळे कलाकार आणि कला असं छान बघत होते, वा. फार छान बघत होते. नाहीतर त्यांची गायकी काय अत्यंत वेगळी गायकी होती. त्यांचे आवडते गवई आमिर खान साहेब होते. वा. आवडते गवई आमिर खान साहेब. खरं आमिर खान साहेबांचं काहीच ते तसं गायचे नाही, हम्म. खरोखर पूर्ण भिन्न. खूप भिन्न आहे. वा. पण ते बघायचं कसं. मला एक दिवस म्हणाले, अहो हल्ली तबला वादकांच्या बायात कस राहिला नाही, आहा. बायात कस राहिला नाही. त्यामुळे 10चं समाधान मिळत नाही. म्हणून त्याने माझ्या मांडीवर 10 वाजवला. 8 दिवस मांडी दुखत होती. क्या बात. 8 दिवस मांडी दुखत होती. अरे 10 कसं कळणार नाही. गुरु लोक असे भेटले. वा वा जी वा. सूक्ष्म लयीचा भेद घेत होते. म्हणे, त्या औंधला एसटीतून उतरले आणि आम्ही आणि नारायण जोशी जी. त्यांना घ्यायला गेलो होतो. उतरले, बॅग बिग हातात घेतले, म्हणाले 3-8 म्हणा, 3-8 म्हणा. अच्छा. आता आणि आम्ही 1-1 2-3 1 2 3 4 5 6 हे. आता त्यांनी 3-8 म्हटलं, कसं खटकन म्हटले 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 आय हाय. असं खाटकन म्हटले. मी जे चक्र फिरवतो ना, मत्त ताल, होय होय. 1 ताल आणि 3 ताल. 3 ताल, हो. हे चक्र जे फिरवतो त्यांनी शिकवलेले. काय लोक असतील. आणि निवृत्तीबुवांचा एक संगीताकडे पाहण्याचा एक अतिशय अप्रतिम असा एस्थेटिक दृष्टिकोन पण खूप चांगला होता, ज्याचा प्रसंग तुम्ही मला एकदा सांगितला होता. एक फार फार चांगला आणि महत्वाचा आहे तो, गुरुजी. म्हणजे एक गायिका त्या म्हणाले, बुवा साहेब माझं कसं वाटलं गाणं तुम्ही सांगा मला. तर ते पटकन छान 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 आहे, छान आहे. नाही काहीतरी मला सांगा ना तुम्ही, असं काय नुसतं छान काय म्हणताय. त्या बाईने लग्न केलं नव्हतं. तर त्या बाईनं म्हणाले की तुम्ही लग्न करा. अहो म्हणाले, लग्न संगीतासाठी तर लग्न करायचं नाही, हा ठरवलं आणि तुम्ही मला काय सांगताय. म्हणाले हे बरोबर नाही. म्हणाले काय बोलताय तुम्ही. नाही म्हणाले मी बरोबर बोलतोय, ऐका म्हणाले बरोबर बोलतोय. मग त्या ऐकत ना
त्या खवळायला लागल्या. मग ते म्हणाले, अहो प्रेम करायला शिका, वा लग्न नाही तर प्रेम करा ना. तर त्या अजूनच फारच कवळल्या. मग शेवटी ते काय म्हणाले, आता प्रेमही करता येत नाही म्हणून दुःख तरी व्यक्त करा, करुणा तरी गाण्यात येईल. गुरुजी, पुढच्या टप्प्यावर रामनाड ईश्वरनजी, हा. की एक दक्षिणी परंपरेतला मोठा लयताल अभ्यासक, वादक, त्यांच्याकडे तुम्ही कसे गेलात? आणि 71 एवढा आठवत आहे. अच्छा. आणि त्याचा प्रसंग असा आहे की गोरेगाव म्युझिक सर्कलची स्थापना केली होती अच्छा. 70s मध्ये. हम्म. आणि पंडित रामनारायणजी, ज्यांच्याबरोबर माझा अनेक वर्षाचा सहवास राहिलाय, त्यांनी सांगितलं की तुम इनको बुलाओ, तालवाद्य कचेरी करू, तालवाद्य कचेरी दिल्ली में रहते हैं, इनको बुलाओ. अच्छा. ते दोघं जण आले होते आणि मला म्हणाले तुम तबले में बैठो. अच्छा. आणि माझी ओळख झाली आणि मी त्यांच्याकडून थोडस शिकलो. तर त्यांनी पहिले उलटी सवायकी शिकवली. अच्छा. म्हणाले त क त की ट त क त की ट. त्यांनी याची डबल केली, त क त की ट, 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 त क त की ट. 1 2 3 4 1 2. आपल्याला हे 4 5 शिकवता येते. वा. उलटी सवायकी शिकवत आहेत. हा पहिला लेसन त्यांनी दिलाय, मी कधीच विसरू शकत नाही. दक्षिणी लयताल शास्त्राचा उत्तर हिंदुस्थानी तबला वादनाच्या आविष्कारामध्ये खुबीनं वापर करणं हे तुमचं योगदान मानलं जातं. तर हे असं काहीतरी आपल्याला करता येईल ही त्याची जाणीव तेव्हा होती का त्या गुरूंमुळे तुम्हाला ते हे असं करता येईल असं वाटलं? बिलकुल नाही. अच्छा. कारण या सगळ्या प्रोसेस मध्ये माझी निदान तरी 6-7 वर्ष गेली. 6-7 वर्ष गेली. तोपर्यंत माझा कर्नाटक झाला होता हम्म. आणि तबला विसरून चाललो होतो. इतका लईच क्लिष्टता सहज अंगी मुरवण्याचा प्रयत्न चालू होता माझा, आणि ते मुरली आहे सुद्धा. मग त्याच्यानंतर विनायकराव भेटल्यानंतर, अरे तुला सांगतो, परत दादा तिनापासून सुरुवात झाली. वा. आणि मग विनायकराव भेटल्यामुळे अक्षर साधनेला बळकटी आली. अक्षर साधना जशी गायनात स्वर साधना असते, तशी तबल्यात अक्षर साधना, तबल्याची अक्षर जी आहे ती अतिशय नादमय झाली पाहिजेत, वजनदार झाली पाहिजेत, आखीव रेखीव झाली पाहिजेत. ह्या अक्षरांची जी नजर आहे ना, ती त्यांनी फार चांगल्या रीतीने प्रेरित केली. वा. आज त्या गुरु लोकांची घेतलेली प्रेरणा अशी आहे की आजही ते येतात आणि मला सांगून जातात. वा. आणि हे येणं हे फार गरजेचं आहे. संगीतात अशा तऱ्हेच्या क्रिया घडत असतात. बिलकुल. आणि ही मला असं वाटतं, गुरु आहे किंवा नाही, गुरु तत्व शेवटी आपल्याला उपयोगी पडतात. तुम्ही स्वतः गुरुजी तबल्याच्या भाषेमध्ये असंख्य रचना केल्या, आणि मग परवाच्या चर्चेमध्ये गुरुजी सांगत होते की मी जसा जसा विचार करायला लागलो आणि नव्या नव्या रचना माझ्याकडून होत गेल्या, काही वर्षांनी लक्षात आलं की अरे ही रचनेची प्रेरणा परंपरेमध्ये ह्या अमुक अमुक रचनेतच आहे. म्हणजे परंपरेचा सतत धांडोळा घेत, म्हणजे परंपरेकडे पाहत पाहत पुढे जात राहणं, हे काम तुमच्या सगळ्या रचनांमध्ये दिसतं. अगदी त्याच्याविषयी थोडं सांगा. मला माझं मन सांगतं की याच्यात काय आपण वेगळं काय केलेलं नाही.
आपण फार फार तर कॉम्बिनेशन संगीतात करू शकतो. नवीन काय करू शकणार? हा, भूप यमन बनवण्याची क्षमता थोडीच आहे. हे आपलं मन सांगतं. तिलवाडा बनवू शकतो का? नाही बनवत आहे. असा विचार केल्यानंतर एक प्रसंग आठवला. जी. माझा वर्कशॉप मध्य प्रदेशमध्ये जबलपूर ठिकाणी होता. हं. आणि तिथे 2 लोकांचा वर्कशॉप होता. माझा होता आणि छत्रपती छत्रपती सिंग जी. वाज. पखवाज वाजवणारे त्यांचाही वर्कशॉप होता. तर माझा वर्कशॉप संपला की मी त्यांच्या वर्कशॉपला जाऊन बसत असे आणि खूप ऐकायचो. एक दिवस ते म्हणाले, "ये देखो, धा धा धिन ता किट धा धिन ता तिटी करता गदी गन धा धिन ता तिटी करता गदी गन धा धा धिन ता." असा 19 मात्रेचा 12 आणि 13 7 मात्रेचा असं दोन्ही ताल मिळून 19 मात्रेचा एक काहीतरी नाव घेत होते बरं का. आता ते मला आठवत नाही. 19 मात्रेचा ताल वाजवत धमार आणि चौताल एकत्र केला आणि 24 मात्रेचा आपला 26 मात्रेचा ताल वाजवत होते. मग त्याच्यानंतर असे फक्त ते माझ्यासारखे जोडताल म्हणत नव्हते एवढंच, पण ते जोडतालच वाजवत होते. वा. हे ज्या वेळेला लक्षात आलं माझ्या, त्यावेळी खटकन कान उघडले, डोळे उघडले की अरे आपण याचं क्रेडिट घेता कामा नये. मी माझ्या पुस्तकात ही आठवण लिहिली आहे जी. की आपण काय नवीन करू शकतो, काही करू शकत नाही. अरे सगळे बुजुर्गांनी केलेले गुरुतत्वामध्ये हे आलेले ते वाजवत होते असं. म्हणजे त्यामुळे की हे कसे वेगवेगळे जोडताल त्यांनी वाजवले सिद्ध केलेले आहेत. आपण नवीन काय केलं? काही केलं. ते जर असते जोडतालाच्या दिवशी तर त्यांना हसायला आलं असतं वा. किंवा त्यांनी सांगितलं असतं बेटा जिते रहो मगर ये भी रखो, वा. असंही सांगितलं असतं. कारण त्यांचं प्रेम होतं माझ्यावर. मग गुरुजी प्रश्न असा येतो माझ्या मनात की मग परंपरेमध्ये बहुतांश सर्व गोष्टी झाल्या आहेत असं जर आपण मानून चाललो तर मग परंपरा आणि नवता ह्याचं कसं नातं बघायचं आणि गुरु लोकांची दृष्टी काय होती त्या बाबतीत? परंपरामध्ये नवता जर डोकावली नाही तर परंपरा शिळी होणार, शिळी होणार, बासी होणार. त्यामुळे परंपरामध्ये नवता ही आलीच पाहिजे. आणि नवता येण्यासाठी प्रोसेस बुद्धीचा नाहीये, बुद्धी मदतशील आहे. नवता येण्याची उर्मी आतून पाहिजे, वा. ती प्रेरणा पाहिजे, त्याच्यातून कला उत्पन्न झाली पाहिजे. वा. म्हणजे नवतेची उर्मी ही कलात्मक असायला हवी. अगदी वा. बरोबर, वा. कलात्मक असायला पाहिजे. वा. मग त्याच्या पाठीमागे शास्त्र येईल, सगळे येईल नंतर आपोआप. हम्म. पण नवता सुद्धा कशी पाहिजे की ज्या नवतेला परंपरेची झालर नसेल तर ती नवताही काही कामाची नाही, उठवळ होईल. हम्म. याच म्हणजे परंपरा नवता या विषयाच्या अनुषंगानंच शिख्या देख्या परख्या अगदी बरोबर आहे. ह्याचा काही रोल आहे? एकदम पक्का, छान, एकदम परफेक्ट. कसा आहे कारण सांगा? शिख्या दिख्या परख्या गाण्यामध्ये हे तत्व आहे बरं का. खूप शिकावं, खूप दिख्या म्हणजे खूप लोकांना ऐकावं, पाहावं. पाहावं, दिख्या म्हणजे पाहावं, म्हणजे संगीतात ऐकावं. हो. आणि परख्या म्हणजे परखणं. शेवटी तुम्हाला परखता आलं पाहिजे तुमचा रस्ता काय, तुम्हाला कुठल्या रस्त्याने जायचंय, तुमची उर्मी काय सांगते, तुमचं मन काय मागतंय ह्याचा. आणि त्याच्यातून उत्पन्न होतो तो घराणेदार विचार नाही तर घरंदाज विचार. वा.
नाही तर घराणं हे जे आहेत ना, घराणे ही मूल्य सापेक्ष आहे, पण शैली जी आहे ती व्यक्ती सापेक्ष आहे. ते हेरता आलं पाहिजे. म्हणजे परखण्याचा संबंध गुणग्राहकतेशी आहे अगदी की अगदी बरोबर. समोरच्या माणसातलं चांगलं काय, त्यातलं गुण काय, हे हेरता आलं पाहिजे हेरता आलं पाहिजे. आणि ती नजर गुरु लोक देऊ शकतात. हो, कलाकार एका बाजूला आपली कला प्रस्तुती तर करत असतो, त्याच्यात तो स्वतःला विसरण्याचाही प्रयत्न करत असतो हा, आणि ऍट द सेम पॉइंट तो अलर्टही असतो. हो, तर हे जे ज्याला तुम्ही शब्द वापरता अवधान आणि अनुसंधान, हो. ह्या प्रक्रियेबद्दल थोडं सांगा ना. कारण काय आहे, शेवटी अनुसंधान साधायचं असतं कलाकाराला, एक तादात्म्य पावाचं असतं आपल्या कलेतून. आणि असं तादात्म्य पावत असताना आपल्याकडून सूर लागतायत, आपल्याकडून ताल मांडला जातोय, आपल्याकडून राग मांडला जातोय, आपल्याकडून तान मांडली जाते, ही बरोबर येते का नाही, बरोबर स्वरात येते, बरोबर लयीत येते का नाही, याच्यासाठी अवधानही ठेवावं लागतं. आणि ते अवधान किती प्रमाणात असावं की ज्याच्यामुळे अनुसंधान नष्ट होता कामा नये. हा, म्हणजे अनुसंधान आणि अवधान, अवधान साठी तुम्ही इतके सतर्क राहिलात तर अनुसंधान कसं साधणार. आणि वेड्यासारखं स्वराकडे पाहायचंच नाही ठरवलं आणि अनुसंधान स्वतःवरती खुश होऊन एकदम अनुसंधान एकरूप झालं, असेही लोक दिसतात. आता व्हॉट्सअपवर पाहिलं तर तुला 10 लोक तरी दिसतील. बिलकुल. म्हणजे अवधान आणि अनुसंधान नेमकी ह्या दोन क्रियेमध्ये योग क्रिया आहे. संगीतातली योग क्रिया आहे. आणि ह्या योग क्रियेला एंड म्हटलं तर नाहीये, नाहीये. मी हा अवधान आणि अनुसंधानचा मॅटर दिनकर कायकिणींशी चर्चा करत होतो. अवधान आणि अनुसंधान आणि हे योग क्रिया इथे इथे त्यांनी सांगितलं, त्यांनी सांगितलं. गुरुजी, गुरुतत्वाचं दर्शन इतक्या वेगवेगळ्या पातळ्यांवरून होऊ शकतं याचा तुम्ही आम्हाला आज अनुभव देत आहात. तर गुरु शिष्य परंपरेमध्ये गुरु कसा असला पाहिजे आणि शिष्य कसा असला पाहिजे याविषयीची तुमची संकल्पना थोडक्यात सांगाल का? अगदी रफ सांगायचं झालं तर शिष्याकडून ज्या गुरु अपेक्षा करतो, बरं का, त्या 6 गोष्टी आधी गुरुमध्येच पाहिजेत, पक्क्या पाहिजेत. म्हणजे काय, तर पहिलं सरेंडरशिप पाहिजे, हार्डशिप, डिवोशन, सिन्सिअरिटी, पंक्च्युअलिटी आणि लॉयल्टी. तर ह्या 6 गोष्टी आधी आपल्यात नकोत का, गुरुच पाहिजेत की नाही. आमच्या गुरुंना आम्ही असंच पाहिलं की काही हातचं राखत नाहीत, मनापासून देत आहेत आणि असं देत आहेत की ह्याचं चांगलं होऊन दे, ह्या अपेक्षेने देत आहेत. तो मग ही याच्यात सुद्धा ती सरेंडरशिप पाहिजे ना, की आपल्यापेक्षा खरंच चांगला झाला पाहिजे. आणि जर शिष्य चांगला झाला नाही गुरुपेक्षा, तर गुरु कसला काय कामाचा. आपल्यापेक्षा शिष्य चांगला झाला ना, आपलं काम झालं रे, चांगलं. तसं मग गुरु लक्षणांमध्ये असं सांगितलं जातं की गुरु नॉलेजेबल पाहिजे, देन ही शुड नो हाऊ टू टीच, हाऊ टू टीच. आणि थर्ड, विलिंग टू टीच. वा, फार फार मोठी गोष्ट आहे. अरे ह्या तीनातली एकही गोष्ट नसेल तर गुरु नाही. मी थोडस माझ्या शिक्षण पद्धतीमध्ये समीर एक वेगळा विचार केला.
तो विचार असा केला की संगीतात मी इतक्या अनेक वर्ष बघतोय की काय नेमकं घडतंय, तर गुरु जे करतोय तेच विद्यार्थी करतायत हे मी बघतोय जी. की गुरुचं अनुकरण खूप प्रीतीने होतं. तर ह्याला मी पहिला ब्रेक दिला वा. माझ्या शिक्षण पद्धतीमध्ये. मी ह्याला क्रॉस टीचिंग म्हणतो. हम्म. म्हणजे संकल्पना अशी आहे की माझ्या हाताला तिरकीट ढिरकीट जर नसेल एवढं सशक्त, तर सर पहिले हेच शिकवायचं, वा. हेच शिकवायचं. दिनगीन नाही माझ्याचा, ते शिकवा. असं अनेक वर्ष मी हे पाळतोय, क्या बात. अनेक वर्ष पाळतोय. आपले शिष्य गुरु शिष्य परंपरेमध्ये शिकवणं फार वरचेवर आहे, घडवणं फार महत्वाचं आहे. वा. आणि घडवणं म्हणजे ज्या विद्यार्थी शिकायला आले त्याला कलाकार पर्यंत न्यायचं. वा. म्हणजे पहिल्यांदा विद्यार्थी, मग विद्यार्थ्याचा शिष्य, मग शिष्याचा कलाकार, मग कलाकाराचा शिक्षक, मग शिक्षकाचा गुरु आणि गुरुचा आचार्य. आणि आचार्य कोण? तर जो विद्यार्थ्याच्या भूमिकेत पूर्व विद्यार्थ्याच्या भूमिकेत जाता येईल तो आचार्य. वा. विद्यार्थी ज्याला मी मानतो त्या मुलाबद्दल जर काही कंप्लेंट असेल तर मी त्याच्या पालकांना सांगतो. तो शिष्याच्या लेवलला आल्यानंतर एकदाही पालकांना सांगत नाही, हो हो. कधीच नाही सांगत. शिष्य झालाय, तुला आता कळलं पाहिजे, वा. तुझी जबाबदारी आहे. शिष्याचा कलाकार बनला पाहिजे, कलाकार बनतो. मग कलाकाराचा शिक्षक बनतो, तो जो आपले विचार दुसऱ्याला शिकवायला लागतो. मग शिक्षकाचा गुरु बनतो आणि गुरुचा मग आचार्य बनतो. वा. वा. आणि तिथे पुन्हा विद्यार्थी भूमिकेकडे परत येतो. आचार्य कोण? तर विद्यार्थी भूमिकेपर्यंत जाऊ शकतो वा. तो. गुरुजी, याच शिक्षण पद्धतीच्या विषयाच्या संदर्भातच हा शेवटचा प्रश्न आहे हा. की आत्ताची जी नवीन शैक्षणिक धोरण जे जाहीर झालं त्याच्यामध्ये आपल्या सर्व शास्त्रोक्त कला ह्या ज्या पूर्वी एक्स्ट्रा करिक्युलर म्हणून मानल्या जायच्या त्या त्या करिक्युलर म्हणजे अभ्यासाचा विषय म्हणून त्यांना मान्यता मिळालेली आहे. होय का? हो. आणि ते आता सर्व स्तरांवरती म्हणजे शालेय शिक्षणापासून ते महाविद्यालयीन शिक्षणापर्यंत या कुठे ना कुठेतरी त्याचा अंतर्भाव करा आणि नुसता तो विषय म्हणून तर शिकवाच, परंतु विविध विषय कलांच्या माध्यमांमधून कसे शिकवता येतील अच्छा. असाही काहीतरी विचार नवीन या शैक्षणिक धोरणामध्ये येतोय. तर त्याच्या अनुषंगाने तुमची मला भूमिका जाणून घ्यायला खूप आवडेल. नाही, मला पहिल्यांदा असं वाटतं की भारतीय संगीताची मूल्य काय आहेत हा शिकवणारा एकही धडा नाही, एकही धडा नाही. नाही, आमच्या वेळेला नव्हता. फार परत विष्णू दिगंबर पलुसकरांचं चरित्र होतं, अब्दुल करीम खाजांचं चरित्र होतं, कधी गोव्याला केसरबाईंचं चरित्र होतं, बरं का. पण चरित्राने नाही, संगीताची मूल्य सांगणारा विषय पाहिजे. संगीत करायचं का, काय करायचं, संगीत केल्याने काय होतं. आणि त्या व्यक्तीच्या चित्तवृत्ती एकवटल्या जातात वा. आणि चित्तवृत्ती एकवटून नंतर शुद्ध होतात. त्या वा. काय शुद्ध होतात? तर ऍबस्ट्रॅक्ट संकल्पनेमध्ये आपले चित्त एकवटलं जातं. वा. म्हणजे अमूर्तामध्ये मूर्त शोधलेले. केवढा विचार आहे. नाहीतर संगीत हे अमूर्त आहे ना, पण अमृतामध्ये तुम्ही म्हणता नाही नाही हा देशकार आहे, हा भूप नाही. वा. म्हणजे तुम्ही त्याला इतकं काटेकोर बंधन आणून त्याला बंदिस्त करून सुद्धा तुम्ही मांडता त्यावेळी बंधनमुक्त होऊन मांडता. वा. बंधनात राहून बंधनमुक्त होणं कसला थॉट आहे हा वा. शास्त्रीय राग संकल्पनेचा,
किंवा ताल संकल्पनेचा. तर मला असं वाटतं की ही जी मूल्य सांगणारा याच्यावर प्रकाश जो टाकणारा हा विषय पाहिजे. हे जर तुम्ही शिक्षणामध्ये जर पद्धती रुजवली तर मला असं वाटतं संगीताला योग्य दिवस येतील. वा. या टप्प्यावर आपण पंडितजींची मुलाखत हा भाग संपूया. गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुतत्वाचं दर्शन किती वेगवेगळ्या पातळ्यांवर आणि किती वेगवेगळ्या जीवनानुभवातून घेता येतं याचं प्रत्यक्ष साकार रूप पंडित सुरेशजींच्या रूपाने आपल्यामध्ये आज आहे. मला परत एकदा असं वाटतं की हे आमचं महत् भाग्य की आज सुरेशजींनी एवढा वेळ त्यांच्या संपूर्ण सांगीतिक प्रवासामधला त्यांचा जीवनानुभव आणि त्याद्वारे त्यांना घडलेलं गुरुतत्वाचं दर्शन हे आपल्याबरोबर त्यांनी शेअर केलं. आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गुरुतत्वाचं स्मरण करणं, गुरुतत्वाला समोर ठेवून व्यक्ती न मानता गुरुतत्वाच्या विषयी विचार करणं ही प्रेरणा त्यांच्या सर्व विवेचनातून आपल्या सगळ्यांना मिळाली असेल अशी मी खात्री व्यक्त करतो आणि थांबतो. नमस्कार. नमस्कार. गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट। बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट। गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट। भ्रांति की पहाड़ी नदिया बीच में, भ्रांति की पहाड़ी नदिया बीच में, अहंकार की लाट, अहंकार की लाट। बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट। गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन
बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट, बड़ा बिकट यम घाट। गुरु बिन कौन बतावे बाट, गुरु बिन कौन बतावे बाट। कहत कहत कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर कबीर सुनो भाई साधो, कहत कबीर आ कहत कबीर, कहत